असीम सरोदे माझ्याबरोबर जोडलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। सर, नेमका आज कोर्टात काय घडलं आहे? कारण की 21 जानेवारी 2026 पासून आता सुनावणी होणार असं समजतंय। तुम्ही थोडंसं एनलाइटन करा की नेमकं काय घडलं। ज्या निवडणुका आता महापालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत त्या पार्श्वभूमीवर त्वरित सुनावणी घेतली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती, परंतु न्यायालयाने सांगितलं की भारतामध्ये निवडणुका नेहमीच होत असतात, त्यामुळे त्याच्याबद्दल एवढा भाऊ करण्याचं कारण नाही। कदाचित अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असतो, त्यामुळे आत्ता आम्हाला सुनावणी घेण्यासाठी जास्त संयुक्तिक वेळ नाही आहे, याला पुरेसा वेळ दिला पाहिजे। त्या अनुषंगाने त्यांनी 21 तारीख जानेवारीची ठेवलेली आहे, कारण की आपल्याला माहिती आहे डिसेंबरमध्ये न्यायालयाला सुट्ट्या असतात। परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यावेळेस 2022मध्ये पक्ष फुटला, शिवसेना हा मूळ पक्ष फुटला, तेव्हापासून आत्तापर्यंत सतत तारखा होत आलेल्या आहे आणि याचं वाईट आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे, भारतीय नागरिक म्हणून तारखा घेणाऱ्यांना, तारखा मागणाऱ्यांना आणि ती तारीख देणाऱ्यांनासुद्धा वाईट वाटलं पाहिजे, कारण आपण हे सगळेजण या संस्थेचा आणि यंत्रणेचा भाग आहोत लोकशाही म्हणून। ती लोकशाही जर अशा तारखांवर चालत असेल तर त्याबद्दलचं दुःख आपल्याला सगळ्यांना वाटलं पाहिजे। सर, तुमचं मेन मोटो आज पण तुम्ही जे अंडरलाईन केलं ते म्हणजे हे की स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने जे आहे सुनावणी व्हावी, पण ते मात्र कितपत ते ऐकण्यात आलं हे प्रश्नचिन्ह। तातडीची सुनावणी घेण्यात यावी याच्याबद्दल ऐकण्यात आलं नाही, कारण की न्यायालयासमोर इतर अनेक मॅटर आहेत आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की आपल्याला जानेवारीमध्येच घेता येईल, कारण आता आपल्याला माहिती आहे डिसेंबरमध्ये मोठ्या सुट्ट्या असतात सुप्रीम कोर्टाला, त्यामुळे जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे असं वाटते। तुम्ही एकूण किती तास मागितले? कारण की 5 तासांची युक्तिवाद असं डिमांड केलं जात आहे किंवा दोन्ही पक्षाने, हे थोडंसं त्याच्यावरती हायलाईट करा की तुम्ही किती मानलेत आणि ह्यात कोणते कोणते केसेस आहेत? 3 प्रकरणाबद्दल आज जे सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं। मागच्या तारखेला कपिल सिब्बल सरांनी सांगितलं होतं की शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव, या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी त्यांना 45 मिनिटं पाहिजे। आणि आता अपात्रतेचं प्रकरण, त्यानंतर शिवसेना धनुष्यबाण हे पक्षचिन्हाचं प्रकरण आणि राष्ट्रवादीचं प्रकरण आणि त्यांचंसुद्धा पक्षचिन्हाचं प्रकरण, असे 4 मॅटर एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मग प्रत्येकाला वेळ देण्यात येईल। तर न्यायाधीशांनी सांगितलं की सुरुवातीला आपण शिवसेनेचं प्रकरण पूर्ण ऐकून त्यानंतर राष्ट्रवादीचं पूर्ण ऐकू आणि त्या अनुषंगाने त्यांनी शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी साधारणतः 3 तास दिलेले आहेत आणि त्यानंतर 2 तास हे विरोधी पक्षाचे जे कोणी असतील ते बाजू मांडतील, अशी एकूण 5 तासामध्ये सुनावणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। याच्यामध्ये राष्ट्रवादीला सुद्धा वेळ देण्यात आलेला आहे आणि कारण की ओव्हरलॅपिंग मॅटर आहेत असा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आला की तसं आयडेंटिकल हे मॅटर आहे, त्यामुळे एकाच सुनावणीमध्ये ते सगळं संपू शकतं। समोरच्यांनी सांगितलं की त्यांना हे ओव्हरलॅपिंग मॅटर कुठेच वाटत नाही। त्यांना वाटत नसेल तर ते आर्ग्युमेंट करताना सांगतील, पण शेवटी अपात्रतेचंच प्रकरण आहे आणि आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की एक पक्ष फोडीची बेकायदेशीर बाराखडी तयार करण्यात आली अत्यंत नियोजन करून आणि त्याचाच वापर करून शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्षसुद्धा फोडण्यात आलेला आहे, त्यामुळे ते आयडेंटिकलच आहे। 3 तासचं डिव्हिजन काय आहे शिवसेना आणि एनसीपी मध्ये? शेवटचा प्रश्न, मला वाटते साधारणतः 1.5 तास असे मांडतील। हे होते असीम सरोदे, ज्यांनी सांगितलं की कशा प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष, नाव आणि पक्ष आणि चिन्ह ह्याची सुनावणी, बरोबरच शिवसेना आमदार अपात्रता, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता, हे 4 प्रकरण मिळून 5 तास दिले गेलेत, ज्या 3 तास उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि बरोबरच शरद पवार राष्ट्रवादी यांच्या गटाला दिले गेलेत, तसेच समोरचे जे लोक आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला 2 तास एकूण मिळून दिले गेलेत असं समजून येणार आहे। म्हणूनच म्हणजेच 21 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत ही सुनावणी होणार असंही दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लेखराज बरोबर मी उर्वशी खुना, झी मीडियासाठी।